81 वर्षाच्या या मराठी कलाकाराने काहीतरी असं केलंय ज्याने बॉलिवूड सुद्धा हादरलंय। आपण बोलतोय मराठी सिनेसृष्टीचे आणि रंगभूमीचे ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर सर यांच्याबद्दल। मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत नाही हा विचार त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर बदललेला आहे। त्यांच्या नवीन प्रदर्शित झालेल्या दशावतार या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2 दिवसात 2 कोटींची कमाई केली आहे। बघायला गेलं तर ही अर्निंग बॉलिवूड मूव्हीजच्या कलेक्शनमध्ये थोडी कमी वाटते, पण मराठी सिनेमा हा मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित आहे म्हणून ही कमाई आश्चर्यकारक आहे। या सिनेमाला तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे दुपारपर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटी रुपयांचा आकडा ओलांडलेला आहे। या सिनेमामध्ये दिलीप प्रभावळकर सरांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। त्यांनी या भूमिकेसाठी काही स्टंटही केलेले आहेत, पण त्यांच्याच जोडीने सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे या सगळ्या सहकलाकारांनी सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा अशा बऱ्याच कोटींची कमाई करू आणि आपला मराठी सिनेमा असाच पुढे जात राहू हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो।